तर मित्रांनो आता मी चाललोय इस्कॉनला. तर तुम्ही सगळा ब्लॉग बघा आणि माहिती तुम्हाला विचार करत असेल की एवढ्या दिवसानंतर काय करतोय. तर माझा अकाउंट शॅडो बॅन झालं त्या एजमुळे. आता पण बाई तुमचा भाऊ 13+ आहे. आता भाई चला तुम्ही पूर्ण ब्लॉग तरी बघा आणि मला सांगा कमेंट मध्ये की कसा ब्लॉग बनला एवढ्या दिवसानंतर. काय सर आमचा पोपट झालाय. आम्ही आलतो 2 वाजता पण ते चालूच 4 वाजता होतं. आम्हाला माहिती नव्हतं. मग आता 4 वाजेपर्यंत आम्हाला इकडंच राहायला लागेल. बघू आता 4 वाजता खुलणार. 4 वाजता सनसेट होईल आणि खूप चांगला व्ह्यू येईल ना, म्हणून 4 वाजता बघू भाई. चांगलं तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही बघत राहा. तर मित्रांनो आता वाजले 4 वाजायला आलेत, म्हणजे 4 वाजायला आलेत. तर आता आम्ही चाललो आहे इस्कॉनला. इस्कॉनच्या जवळ ते एक सेंट्रल पार्क आहे, तिकडे चाललो आहे. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे इस्कॉनला. पण आता टाईम बघू शकता तुम्ही. अरे फोकस. झाले 4 वाजायला आलेत म्हणजे, आणि 4 वाजता ते खुलतं. पण 4:30 वाजेपर्यंत खुलेल ते, म्हणून आम्ही आता चाललो आहे. त्याच्या बाजूला ते सेंट्रल पार्क आहे, तिकडे काय काय असतं ते बघू. चला भेटतो तुम्हाला सेंट्रल पार्कमध्ये. आम्ही आलो आहे इस्कॉनमध्ये. मला दाखवतो म्हणजे की एवढं चांगलं आहे ना, आतमधून तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. एवढं चांगला व्ह्यू आहे ना इस्कॉनमध्ये. तुम्हाला घेऊन चलतो आता आतमध्ये. एकटाच नाही आलं, माझी फुल फॅमिली आली. मम्मी तर एवढी रेडी होऊन आली का, कारण की मम्मी आणि पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे. अॅनिव्हर्सरी आमचा एकतर प्लॅन बनत ना कधी असं जायचं, म्हणून तुम्हाला व्लॉग पण नाही येत. पण आता बनलाय ना, म्हणून भाई आलो भाई कसं तरी. ते पण पहिल्यांदा पोपट झाला. 2 वाजता आलतो आम्ही इकडे. 2 वाजता बोलतात की 4 वाजता खुलणार आहे. आता किती वाजले? आता 4:10 झालेत. आता बघू एंट्री भेटेल. आता एंट्री भेटायला पाहिजे. 4 वाजता बोलले होते. 10 मिनिटं अजून वेट केलाय आम्ही. चला आता एंट्री बघू भेटेल. मैं आ जाऊं क्या अपनी पर? फायनली आम्ही एंटर आलो आहेत. एवढा चांगला व्ह्यू आहे ना भाई. मी पहिल्यांदा आलो इस्कॉनमध्ये, पण खूप चांगला व्ह्यू आहे इकडचा. भाई बघून मी एकदम भाई पॉझिटिव्ह वाईब येते इकडून. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी राह. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे बाहेर. बाहेरचं पण डेकोरेशन आहे फुल आहे. मंदिराचं खूप छान
संपलंय. चला आता तुम्हाला इकडचे दुकान दाखवतो. दुकानमध्ये जास्त काय नसतं पण खूप चांगली मूर्ती आहेत आणि फ्लूट पण आहे. खूप चांगले इकडे आयटम आहेत. तर मित्रांनो आता दर्शन करून झालंय. चांगलं मी पॉझिटिव्ह वाईब येत होती इकडे सगळं. आणि एवढं चांगलं सगळं होतं ना. ते एक दुकानमध्ये फुल मूर्ती होती बाई, फुल अवकाशच्या बाहेर काय 70,000ची एक मूर्ती. बघितली असेल तुम्ही व्हिडिओमध्ये भाई. एवढी महागडी खूप महागडी मूर्ती होती. तर आता मम्मीचा रिव्ह्यू घेऊया कसं वाटलंय. बोला मॅडम. खूप छान मंदिर आहे कृष्णाचं. एवढं शांत वाटतं आणि एवढं थंडगार आहे. आणि मूर्ती एवढी आकर्षित आहेत ना, खूप भारी वाटतं आणि छान दर्शन वगैरे होतं. माईक येतो. तर भाई मम्मीचा रिव्ह्यू घेतलाय. आता भाई थांब दादाचा रिव्ह्यू घेऊया भाई. तुम्हाला मंदिर कसं वाटलं. तो गेम बजाना पडेगा. तर आता आम्ही आलो आहे इस्कॉनवरून. मस्त फिरून आलो आहेत आम्ही. आता आम्ही चाललो आहेत घरी, कारण की पप्पा आणि मम्मीची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. तर तुम्हाला भेटू घरी आता 5 मिनटात भेटतो तुम्हाला. बाय बाय. तर मित्रांनो मी आलो आहे आता इस्कॉनवरून. तर तुम्ही भाई एवढा चांगला व्हिडिओ बनलाय ना, बघितलाच असेल. आणि एवढा चांगला तिकडून व्ह्यू होता. हे राधाकृष्णाचं एकदम दर्शन झालं चांगलंवालं. तुम्ही पण एकदा नक्कीच भेट द्या. आता मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तेव्हापर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.